अपरिचित लोकांशी जास्त बोलू नका, संबंध ठेवू नका आणि आपण लग्नाच्या वेळेस मात्र कधी न बघितलेली फॅमिली 8 दिवसात बोलतो। पूर्वी तर आधी अरेंजच व्हायचे जास्त, तेव्हापासून चालत आले। लव्ह मॅरेज मध्ये असं जोरू का गुलाम वगैरे काही नसतं, दोघांचे इक्वल थॉट असतात। आणि अरेंज मॅरेज मध्ये कसं असतं नाही का, म्हणजे एक लिमिट असते नाही का कुठल्या पण गोष्टीची, की बाहेर फिरतो तू किती, बाहेर घरात राहतो किती नाही का। प्यार वार के चक्कर में मत पड़ो, जिंदगी मत खराब करो कि आप भी सही सोचते हो। म्हणजे आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय किंवा आपण त्याशिवाय पुढे नाही जाऊ शकत, म्हणजे किंवा त्यांचं जे डिसिजन असतं ते चांगलंच असतं। कोणाचा फोन आला? पप्या, हा बोल ना पप्या। काय करतोय? बसलोय रे। मला एक प्रश्न पडलाय आणि त्याचं लय टेन्शन आलंय का? टेन्शन आलंय? कसलं? लग्न हे लव्ह मॅरेज भारी का अरेंज मॅरेज भारी, त्याचं टेन्शन अरे आलंय। मग टेन्शन कशाला घेतोय? व्हिडिओ कर की यावर का एक व्हिडिओ पाहिजे आपल्या चॅनलवर? होला का पाहिजे की? अरे कर पिला का मग, तुझ्यासाठी काय पण। नक्की कर रे भावड्या। चालतंय, ठेव का फोन मग? होला का? मित्रांनो, पप्प्याला प्रश्न पडलाय, लव्ह मॅरेज भारी का अरेंज मॅरेज भारी? तर या व्हिडिओ मध्ये पप्पाच्या प्रश्नाचं निरसन करूया आणि जाणून घेऊया लोकांची मतं काय आहेत याबाबत। लग्न ही आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट नाही का, तर अरेंज मॅरेज भारी का लव्ह मॅरेज भारी? हा, लव्ह मॅरेज चांगलं वाटतं, कारण आपण कधी जेव्हा आपण अरेंज मॅरेज करतो कधी त्या व्यक्तीला बघितलेलं नसतं आणि आपण अगदी 8 दिवसात प्रक्रिया होते फारच फार, आणि आपण त्या व्यक्तीला हो म्हणतो। त्याचा म्हणजे काय बॅकग्राऊंड आहे काही आपल्याला माहिती नसतं। आजकाल आपण बोलतो पण अगदी थोड्या वेळापुरतं, त्याच्यावर आपण आयुष्याचं एवढं मोठं डिसिजन घेतो। आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा शाळेत जातो, आपले पालक आपल्याला नेहमी म्हणतात, म्हणजे एवढं नाही पण सांगतात ना, अपरिचित लोकांशी जास्त बोलू नका, संबंध ठेवू नका आणि आपण लग्नाच्या वेळेस मात्र कधी न बघितलेली फॅमिली 8 दिवसात बोलतो आणि त्याच्यासोबत अख्खं आयुष्य घालायला तयार होतो। मला असं वाटतं की लव्ह मॅरेज बेटर, कारण आपण थोडंसं मित्रासारखं त्याच्याशी बोलतो, त्या व्यक्तीला पूर्ण ओळखतो, आणि त्याच्यामुळे मला लव्ह मॅरेज कधी चांगलं वाटेल। असं सांगायला गेलं तर अरेंज मॅरेज भारी असते, कारण का नाही का, म्हणजे फॅमिलीच्या विरोधामध्ये नसती आणि पुरी फॅमिली नाही का आपल्याला सपोर्ट करते। आणि लव्ह मॅरेज केला तर ना कसं होतं, एक तर तुझे फॅमिलीवाले सपोर्ट करत नाही, किंवा तुझे ज्या पोरासोबत जातोय तू किंवा त्या पोरीसोबत जातोय त्याचे पण रिलेटिव्ह नाही का तुला सपोर्ट कुठल्या गोष्टीत करू शकत नाही का। माझ्या मते लव्ह करून अरेंज केलेलं किंवा चांगलं। गोष्टी काही जुळतात, मॅचअप होतात, थॉट जुळतात, त्याच्यानंतर एकमेकाला समजून घेतल्यानंतर जर बेस्ट आहे की ते एक लाईफ स्पेंड करताना थोडा चांगलं जातं, त्याच्यामुळे लव्ह करून अरेंज बेस्ट। की अरेंज मॅरेज प्रिफर करते, कारण कसं असतं त्यामध्ये कधीतरी फॅमिलीचा सपोर्ट, काही जर इन केस काही घडलं किंवा काही, तर फॅमिलीचा सपोर्ट असतो। बाकी लव्ह मॅरेज कसं आहे की त्यामध्ये तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही पर्सनली चांगलं ओळखता, फॅमिलीचा बॅकग्राऊंड थोडासा तुमचं म्हणजे थोडंफार माहिती असतं, फॅमिलीतली लोक वगैरे, पण त्या व्यक्तीला आपण चांगलं ओळखतो। पण ती जी बाकी जी अरेंज मॅरेज मध्ये आहे ते आपण पूर्ण फॅमिलीचं बॅकग्राऊंड मग हळूहळू लोकांशी आपण हे होतो। मेरा भी सेम ओपिनियन है लव कम अरेंज मैरिज, क्योंकि वहाँ पे पता चलता है कि हु इज योर बेस्ट कंपेनियन, जिसके साथ आप जिंदगी बिताने के लिए रेडी हो। तो आपको ये भी पहचानना चाहिए कि उसके साथ थोड़ा भी वाइब मैच हो रहा है कि नहीं, क्योंकि देखिए लाइक अरेंज मैरिज भी कर सकते हैं, मगर अरेंज मैरिज में ये होता है कि एक पल में देख लिए, सेकंड 1 वीक में सगाई हो गई, शादी हो गई, बाद में जान पहचानने की कुछ भी क्या बोलते हैं, वी डोंट हैव दैट गैप, वैसा है। तो लव अरेंज मैरिज, लव कम अरेंज। लव अरेंज में ये होता है कि हम एक लड़की को जान भी सकते हैं, लड़की हमें भी जान सकती है, और उससे अरेंज मैरिज करने से क्या होता है, लव प्लस अरेंज में दोनों फॅमिलीज भी जॉईन होती है, वैसा। जोरू का गुलाम ही कन्सेप्ट लव्ह मॅरेज मध्ये असते का अरेंज मॅरेज मध्ये असते? आता पूर्वीपासून तर ते चालत आलेली कॉन्सेप्ट आहे। अरेंज पूर्वी तर आधी अरेंजच व्हायचे जास्त, तेव्हापासून चालत आले। लव्ह मॅरेज मध्ये असं जोरू का गुलाम वगैरे काही नसतं, दोघांचे इक्वल थॉट असतात आणि इक्वली त्यांचा टाइम स्पेंड होत असतो, त्याच्यामुळे असं काही जोरू का गुलाम वगैरे तर ते कॉन्सेप्टच आता आउटडेटेड झालाय। असं काय नाही, तुमचं रिलेशन जसं आहे त्याच्यानुसार। लव्ह मॅरेज जर तुम्ही समोरच्याला सांभाळायसाठी ही व्यक्ती आपल्याला मिळाली पाहिजे म्हणूनच केलं तर तुम्ही जोरू का गुलामच व्हाल। अरेंज मॅरेज मध्ये असते लव्ह मॅरेज मध्ये, कारण का पोरगी कसं आहे, कारण का ती आपल्या सोबत आलेली असते, त्यामुळे आपल्याला पण एक हे असतं की बाबा पोरगी हा निघून नको जायला, म्हणून नाही का आपण जास्त म्हणजे जोरू का गुलाम हा अरेंज मॅरेज मध्येच कम्फर्टेबल असतो। तुमच्या दोघांचं रिलेशन कसं आहे त्यावर जास्ती डिपेंड करतं, की हे कसं बोथ द वेज असतं, म्हणजे तुम्ही दोघांनी पण करायचं आणि सांभाळायचं, असं नाही की बाबा एकट्यानेच करायचं किंवा नवऱ्यालाच सांगायचं किंवा बायकोनेच करायचं, असं नसतं। त्यामुळे मी असं समजते की जोरू का गुलाम असं काही कन्सेप्ट नाहीये की लव्ह मॅरेज मध्येच असतं किंवा अरेंज मध्येच असतं।
अरेंज मैरिज में भी हो सकता है, लव मैरिज में भी हो सकता है, बट मैं बोलता हूँ अगर परफेक्ट कंपेनियन मिला तो देर इज़ नो गुलाम काइंड ऑफ थिंग। आप भी समझो लड़की की तरफ से, लड़की भी आपको समझेगी तो लाइफ अच्छा ही चलेगा। देर इज़ नो कॉन्सेप्ट ऑफ जोरू का गुलाम। आप सुन रहे हो तो आप, अगर आपकी मम्मी की सुन रहे हो तो एक लड़की की सुनने में क्या आ गया, तो लड़की सोच के ही बोलेगी ना, आपके लिए अच्छा ही बोलेगी, तो सुनो क्या हो गया। देर इज़ नो कॉन्सेप्ट ऑफ जोरू का गुलाम। तर लव्ह मॅरेजचे फायदे काय किंवा अरेंज मॅरेजचे फायदे काय? लव्ह मॅरेज यांनी सांगितलं फॅमिली बॅकग्राऊंड, तर आपण ज्या व्यक्तीला ओळखतो फॅमिली बॅकग्राऊंड माहितीच असतं. आणि लव्ह मॅरेज मध्ये सगळं म्हणजे आपलं आधी ओळखतो, त्याच्यामुळे आपले कॉन्सेप्ट क्लिअर असतात की ही व्यक्ती आपल्याला कितपत समजून घेईल. आणि अरेंज मॅरेज मुळे मध्ये एक एक गुण आपल्याला नवीन नवीन कळत जातो. तर त्याच्यामुळे लव्ह मॅरेज मध्ये आपण प्रत्येक निर्णय त्याच्यानुसार घेऊ शकतो, तो हा फायदा असतो. असं काही नाही की फायदे लव्ह मॅरेज मध्ये आहे अरेंज मॅरेज दोघांमध्ये, पण ते डिपेंड करतात त्यांचा एकमेकांवर किती विश्वास आहे आणि कसं ते समोर त्यांची लाईफ घेऊन जातात त्याच्यावर डिपेंड करतं. त्या बाबतीत म्हणलं तर लव्ह मॅरेजचे फायदे जास्ती असतात, कारण का लव्ह मॅरेज मध्ये कसं आहे फ्रीली एकदम टायमिंग भेटतो नाही का. अरेंज मॅरेज मध्ये कसं असतं नाही का, म्हणजे एक लिमिट असते नाही का कुठल्या पण गोष्टीची, की बाहेर फिरतो तू किती, बाहेर घरात राहतो किती नाही का. त्यामुळे नाही का लव्ह मॅरेज मध्ये तुला एकदम फ्रीली टाइम एकदम व्यवस्थित भेटतो, पण फॅमिली सपोर्ट किंवा कुठला ह्याचा जो सपोर्ट असतो तो कुठलाच भेटत नाही तुला नाही का. लव मैरिज के एडवांटेजेस यही है, आपकी पसंद की लड़की मिलेगी और आपको ये भी समझना पड़ेगा कि यू हैव टू नो हर मूड स्विंग्स एवरीथिंग। अरेंज मैरिज में प्रॉफिट यही रहेगा, दहेज मिलेगा। दहेज मिलेगा बहुत सारा, जितना भी पूछो, और लड़की भी अच्छी मिलेगी। बोल नहीं सकते कि बोलते ना लाइक सुलपना का मिलेगी या नॉर्मल मिलेगी। लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो, आई वडिलांचं म्हणजे मत कितपत महत्वाचं असतं. ऑब्व्हियसली त्यांच्या आशीर्वादामुळे पुढचं जीवन चांगलं सुरळीत जावं, त्यांचा आशीर्वाद गरजेचा आहे. त्याच्यामुळे आई बाबांचं तर आपल्याला काय म्हणतात डिसिजन महत्वाचंच आहे. आणि जर त्यांचं नाही राहिलं तर ऑब्व्हियसली थोडे समोर पण कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात. त्याच्यामुळे फॅमिली इन्व्हॉल्व्ह होणं तर खूप आवश्यक आहे. आता जर फॅमिली ऑब्व्हियसली आताच्या कंडिशन मध्ये मुलांकडली तर मानून जातात, पण मुलींची फॅमिली थोडा रिग्रेट करतच. पण ते काही दिवस त्याच्यानंतर मग सगळे फॅमिली एकत्र येतात, तो त्यांचा डिसिजन महत्वाचा आहे. मला तर असं वाटतं आई वडिलांचं मत तर 100% महत्वाचं असतं, कारण का आई वडिलांमुळे तर आपण आलोय पुढे नाही का. त्यामुळे पूर्ण मत आई वडिलांचं बरोबर असतं. पण तरी नाही का, एक कसं असतं, एक आपलं पण आयुष्य कटायचं, त्यामुळे आपण पण बघतो की आपल्या परीने पोरगी कशी भेटली पाहिजे नाही का. लाईक जर का तुझ्या पण फॅमिलीवाले कन्सिस्ट असतील त्या गोष्टीसाठी, तर तू त्या गोष्टीसाठी अप्रोच करू शकतो. दोन्ही याच्यात महत्वाचं आहे. आणि आपण डिसिजन म्हणजे आजकालची जनरेशन जसं मुलगा मुलगी प्रेमात पडले 4 दिवसात आणि हे केलं, तसं जर नसेल तर आई वडिलांचं डिसिजन नेहमीच महत्वाचं आहे. जर आपण समजून निर्णय घेतला तर आई वडिलांचं मत आवश्यकच आहे. पेरेंट्स का ओपिनियन देखिए, बड़ों को तो हम समझा सकते हैं अनलेस अंटिल वी हैव ए करेक्ट व्यू पॉइंट। ऐसा बोलते हैं कि अब दोनों अभी प्रेम कर रहे हो, प्यार कर रहे हो किसी से, तो दोनों के घर में समझाना चाहिए कि यस वी आर द करेक्ट, चूजिंग द करेक्ट पीपल, और हम लाइफ स्पेंड कर सकते हैं अच्छे तरीके से। और पेरेंट्स को ऑब्वियसली डर तो रहेगा ही, क्योंकि ये प्यार व्यार के चक्कर में उन लोगों का परसेप्शन ऐसा ही रहेगा कि प्यार व्यार के चक्कर में मत पड़ो, जिंदगी मत खराब करो। बट एक अंडरस्टैंडिंग स्टेज पे आप आ गए हो तो देन यू कैन लेट द पेरेंट्स नो कि आप भी सही सोचते हो. म्हणजे आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय किंवा आपण त्याशिवाय पुढे नाही जाऊ शकत, म्हणजे किंवा त्यांचं जे डिसिजन असतं ते चांगलंच असतं. लव्ह मॅरेज कडे पाहायचा जो दृष्टिकोन आहे ना, तो चेंज व्हायला पाहिजे. लव्ह मॅरेज म्हणजे नुसतं असं नाही की मुलगा मुलगी प्रेमात पडले आणि लग्न केलं, असं नाही. की आपण एवढा मोठा डिसिजन घेताय, आपण दोघांना समजून घेऊन आणि आपल्याला आपल्या भावी जोडीदाराकडनं काय अपेक्षा आहे हे आपल्याला माहिती असला, समोरची व्यक्ती तशी असली. आणि माझं म्हणणं असं की लव्ह मॅरेजच नाही, कुठली फ्रेंडशिप म्हणा, इव्हन आपण शेजारी जरी राहिलो, ते व्यक्ती आपल्याशी सहमत असेल, आपले मत जुळले, तर आपण कुठलंही नातं टिकू शकतो. शेजारपणाचं असो, मैत्रीचं असो किंवा लग्नाचं. आणि लग्नाचं तर सगळ्यात मोठं आहे. तर त्याच्यामुळे लव्ह मॅरेज कडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला पाहिजे. एक मुलगा मुलगी नाही, तर ते आपण जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे ती तशी आपण सांभाळले केले पाहिजे आयुष्यभर. आणि काय असतं, लग्न जर योग्य जोडीदारासोबत झालं तर आयुष्य चांगलं आहे. मी अरेंज मॅरेज करा, असे कितीतरी लग्न आहे की एकमेकांचे स्वभाव पटत नाही, एकमेकांच्या आवडी निवडी पटत नाही, पण राहत आहे सोबत, त्याला काही अर्थ नाही ना. शेवटी आपण लाईफ एन्जॉय केलं पाहिजे. मंडळी, लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट असतेच, पण ते लग्न अरेंज मॅरेज असो का लव्ह मॅरेज असो, ह्या गोष्टीला जास्त महत्व नाही. एकमेकांची साथ आपण कशी आयुष्यभरासाठी देतो, एकमेकांचे सुख आपण कसे जाणतो, एकमेकांच्या कार्यामध्ये आपण कसं साथ देतो, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कॉन्टेंट वाला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.